मनीष का फोन आया, प्रदीप 5 बजे सोए। क्या कर रहा था 5 बजे? सो वी आर गेटिंग रेडी फॉर द हल्दी. आणि माझं ड्रेसचं फिटिंग खराब झालं, त्याच्यामुळे मी सगळ्यांना पाठवलंय जरा माझं ड्रेसचं फिटिंग करून घेऊन या म्हणून. ते आल्यानंतर मग आम्ही रेडी होणार आणि मग आम्ही हळद एन्जॉय करणार. प्राजक्त कशी बसली दाखवते आता. सरळ ते काय बाजूला कपडे टाकलेस? तो एक स्कार्फ आहे आणि ती एक कॅप आहे जी आम्ही फिरून आलो अहमदाबाद. काय फिरायला गेलेलो आम्ही? स्वामीनारायण अक्षरधाम टेम्पलला गेलेलो, जे गुजरातच्या गांधीनगर. डिटेल आम्ही मी जाईन नंतर. हे सगळे फिरायला गेले पण मी फिरायला गेले नाही, कारण मी आता येतच राहणार आहे. मंदारची सासरवाड हे आपलं घर, आपण येत राहायचं. अहमदाबाद. मस्त दिसतेस. हा हो, येतेस का तू? ये ना. पण मी काही नाही करत आहे, मी नुसती बसले. व्लॉग नाही बनवतेस? मी बनवते बाबा. तू नाही मस्त दिसते ग, क्यूट एकदम. तू नाही नवीन कपडे घातले ना, माझे ते लूज झालेत ना, ते शिलाई मारायला गेलेत घेऊन. मला वेळ नव्हता मिळाला ना, त्याच्यामुळे ते गेलेत आता घेऊन. मग मी येणार. ड्रेस ती आता काहीतरी करणार. हे बघ इकडनं बघ, इकडनं बघ. आता इथे येणार. हे बघ इथे, इकडे बघ. तूच करते का आता त्याला? अंदर काय करत? हम वीडियो वाले नंबर हम लड़के वाले विद वीडियो. अंदर आमचं पेमेंट कधी? आमचं पेमेंट कधी? आमचं पेमेंट काय गेले? फोटोग्राफरचा झाला की. तर आज आहे मंदारची हळद आणि मंदारच्या हळदीची सगळी व्हिडिओची जबाबदारी ही माझ्यावरती आहे, मोहितवरती आहे. प्रदीपकडे फोटोज आहेत आणि अजून एक मुन्ना म्हणून आहे, तो एक फोटोग्राफर आहे. सो आम्ही सगळे मिळूनच हे सगळं करतोय. तर बघू आता आमचं आउटकम कसं असणार आहे. आम्ही एक छान व्हिडिओचा असा प्लॅन केला आहे, पण होपफुली तो सगळा होईल. हात लाव तुझे. एक मिनिटात तसंच डोकं लावून ठेव. मित्रा झालं की सांगा तुझं. घेऊन ठेव. पुन्हा झालं की त्याला दिलं. नंतर इथे मान फिरव. पाठी आहे ना यार. एलची घे ना लवकर. हे थांब ना. अरे भांडी नाही. बोला एकमेकांशी काहीतरी, कॅन्डिडेट चांगले बोला रे. हे बंटी मयुरी. बंद कर तुझं ब्लॉग होते का? लगीन केलं तर ब्लॉग ते आल्या बा, हळद लावतील आता. तुम्ही साईडला या. एक और चलो. दोघांचा एकत्र हळू. हे काय आहे? दुबईला. तर अशी झाली मंदारची हळद. आणि मंदारची हळद गुजरातमध्ये होती, आणि गुजरातमध्ये हळद म्हणजे तिथे गरबा वगैरे पण होता. आणि आम्हाला तर आता काही म्हणजे मला तर तसंही नाचता येत नाही, तर गरबा तर ते खूपच लांबची गोष्ट राहिली की मी कधी नवरात्रीमध्ये वगैरे पण जात नाही. पण आम्ही मस्त एन्जॉय केलं त्यांच्या सगळ्यांसोबत आणि खूप छान मजा येत होती. आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं, लवकर उठायचं होतं, त्यामुळे पटपट घरात पण जायचं होतं. सो आम्ही मस्त डान्स वगैरे केला आणि मग लवकर घरी गेलो.
तर होत असं होतं की गरब्याची गाणी सगळी चालू होती आणि आमच्या पोरांना झिंगाटवरती डान्स करायचा होता. त्याच्यामुळे डीजेवाले बाबूसोबत थोडी सेटिंग चालू होती सगळीकडनंच की अरे वेगळी गाणी लावा यार, मराठी गाणी लावा, हिंदी गाणी लावा, आम्हाला डान्स करायचं आहे. आणि फायनली अथक प्रयत्नांनंतर त्यांना थोडंसं यश मिळालं आणि गाणी वाजली आणि त्याच्यानंतर आमची पोरं नाचली. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या घरी जेव्हा हळद असते तेव्हा आमच्या घरी अशी काही हळद नसते जी मी कधी बघितली नाही. म्हणजे ही पण हळद अशी बऱ्यापैकी शांतच होती की जेवढ्या हळदीचे व्हिडिओज वगैरे मी बघते की खूप दंगामस्ती असते, खूप काही असतं. आमच्या घरी असं काही नसतं. आमच्या घरी नुसती नवऱ्या मुलाला नाही तर नवरी मुलीला हळद लावली जाते आणि शांततेमध्ये तो प्रोग्राम पार पडतो. त्याच्यानंतर वेज तुम्हाला जेवायला मिळतं. सो हे आमच्या कुटुंबात असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळणं नवीन होतं आणि प्राजक्ताने तर पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केलं आहे. मी ह्या आधी 1-2 जणांची हळद बघितली आहे, पण मला असं एक आगरी कोळ्यांची वगैरे अशी हळद एकदा एन्जॉय करायची आहे. बघू आता ती कधी करायला मिळते. कोणाचं तरी लग्न असेल तर मला नक्की बोलवा.
तर हळद संपलेली आणि आता आम्हाला सक्त झोपेची गरज आहे, कारण सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे. तुझी हळद झाली आता, मग काय तुला कसं वाटतं सांग जरा. इथे व्लॉग संपवत नको, कॉपीराईट येत नको, गाणं नको म्हणा. मी व्लॉग चालू आहे आणि असं यांचं इथे प्रेम. हा काय आलं हे ऑल ओके ना, रेडी टू गो. संपवूया हा व्लॉग, लग्नाचं चालू करूया लगेच. चल ओके बाय बाय. मंदार तुला काय झालं, तुला झोप येत नाहीये काय? झोप बहिणीला तुम्ही असं आरडत राहिला तर झोप लागते. आम्ही आरडतो मग अरे तू झोप, तुझं उद्या लग्न आहे. एकांत एकांतासाठी तुम्ही म्हटलं झोपलेलं असतं ना, मी मस्त झोपतले. तू कसं कळलं? हो आतापर्यंत तो मुलगा नंतर तो बाप होता. ह्यांचं काय चाललंय? पायात काय तुझे अचानक झाड पडतो तसं. अरे तपोर ना बिचारा. सॉरी उलटी करता. माझं मेकअप करून देऊचा लवकर असा दवसा करून घ्या, असा दवसा करून घ्या. 10-15 मिनिटात काय होतो काय मेकअप मेकअप आता करून घे. जब्बत डाऊन नको लागली, लाल झाला ना. जावा रे तुम्ही आता. जावा म्हणते म्हणून तुम्ही थांबताच की काय? मंदार सांग आता, चल आजचा तुझा बॅचलर म्हणून शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस आहे. काय वाटतंय म्हणजे असं फिलिंग? काही वाटत नाही. मी कोणत्या तरी ब्लॉगला लिहिलंय असं वाटतं. मंदार मेले तुझा लगीन लागला आणि आज तुका उठवचा लागला. लगीन उठ म्हणा ही अवस्था. मंदारच्या सासरवाडीत कंटाळत होतो. ढोकळा फाफडा खाकडा काहीतरी खायला, पण अप्रतिम ढोकळा आहे. मंदार परत कधी घेऊन येशील आम्हाला सासरवाडीला? कधी पण ना, आपण येऊया फिरायला. बरं फक्त काहीतरी नॉनव्हेज करायला सांग, व्हेज खाऊन कंटाळा आला. हा ढोकळा आणि हे काय इडली आहे? नाही ढोकळा. तिकडनं हातावर घेऊ दे. घ्यायलाच लागणार, फिरवून हातावर घ्यायलाच लागणार. पेटा द्या. एक्स्ट्रा 260. मंदारची आणि माझी ओळख ही फार जुनी नाही, अगदी 2-2.5 वर्षापूर्वीची ओळख असली तरी सुद्धा ती फार जुनी असल्यासारखी दिसते. त्याला खूप त्याच्यामुळे त्याच्या सख्ख्या बहिणीचा रोल निभवावा लागला ह्या लग्नामध्ये. खूप छान वाटत होतं मला. अगदी ही साडी जी मी नेसली ती सुद्धा मला त्यांच्या फॅमिलीकडनंच मिळाली आहे आणि मला खूप मस्त वाटत होतं की त्याच्यासोबत त्याला तयार करताना वगैरे, कारण मला तरी काही सख्खा भाऊ नाही, पण असं कोणासाठी तरी करताना, म्हणजे आत्तापर्यंत मी माझ्या 3 मित्रांची लग्न केली आहेत जवळपास, म्हणजे त्यांच्यासोबत मी होते. अजूनही 1-2 मित्रांची लाईन अप आहेत. सो मला खूप मजा येत होती त्याच्यासोबत हे करताना. आणि मी सगळ्यात पहिलं उठून तयार होऊन मी माझं शूट करून घेऊन त्याच्यानंतर मग पदर खोचून आम्ही व्हिडिओ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी मागे लागलेलो. ये मीठा वाला है. मीठा के साथ तीखा चटनी लेंगे. इसमें दम है ना. तो ये था संतोष नहीं चंदन भजिया हाउस, जिधर हम लोग ने नाश्ता किया अभी. और अभी जा रहे अपने, आता मी निघालो. मराठी में बोलते क्या इधर? गुजरात में थोड़ा मराठी का ये होना चाहिए ना, अपना वाइब क्रिएट होना चाहिए. कल तो भाई गाना ऑक्स लगा, पूरा ऑक्स हम लोग जो मोबाइल में लगा, दूसरा गाना ही नहीं था. मराठी था थोड़ा बहुत, पर इतना मज़ा नहीं आया नाचने के लिए. बाद में जाके बैठ गए हम लोग. राइट सिग्नल चालू है क्या? सिग्नल बंद है.
इधर सिग्नल बंद रह के भी उनको थोड़ा जाने का घाई ज़्यादा रहता है। हाँ, सिग्नल तोड़ने वाला। आता चालू आहे शर्लीचा फोटोशूट. शर्लीने आमचा मेकअप केला म्हणून आम्ही तिचा फोटोशूट करतोय. फोटोग्राफर इथे आहेत, अनिश साहेब इथे आहेत. लग्न तारीख, लग्नाचा नवरा मुलगा. हे माझ्यासोबत. अरे ये चश्मा भी दो ना, इधर भी. अरे भाई मेन फोटो बाकी थी उधर, क्या हो गई थी? तर शर्ली दापोलीची आहे आणि शर्ली खूप सुंदर मेकअप करते. तर तिचं जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिचं पेज जे काही आहे त्याची डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता आणि तिला कॉन्टॅक्ट करू शकता फॉर युअर वेडिंग लुक्स. खूप मस्त मेकअप करते ती आणि खूप लवकर आणि असं छान तिने माझा मेकअप केला होता. नेक्स्ट किसके साथ? अच्छा शर्ली. हाँ मस्त है इधर. क्लोज लेना है, पेट नहीं आएगा उसमें. ये भी हम लोग ही बोल रहे थे सेम. अरे अजून जवळ जाऊ दे, चालेल. तसंच राहा मग जास्त ई करू नको ना. फिर नहीं लगाओ ना अभी. होल्ड रखो जब मैं बोलूँ तब. स्टार्ट. अगेन्स्ट सगळी काय तिथून फिरवतो मग तू तिकडून जा. केली ना मी. काको काको म्हणलं तिथे बघ काय दाखवते ती. हा गणपती बघ. हा गणपती बघ. जोरात एकदम पूर्ण जोरात. अरे हा अगला और कोण आहे? मस्त ना, छान तारे दिसतात आतून. हे कोण आहे बाकी? इसका हो गया. कोण बाकी आहे? नानाची टांग आहे. तू कुठे चाललाय? अरे वा, जा जा बाय. हमारे पास आना मत, उधर ही रहे. काय तू चेंज वेंज कर, तुला आमच्याशिवाय थारा नाहीये. अरे तुझं आता लग्न झालंय. अरे माका नाही मी म्हणून पळाले. पळाले म्हणजे काय? जाऊ दे सोबत. काय जात नाही मी. मग तुम्ही कुठे चाललाय? चप्पल पण नाही. त्याचा आवाज गेला बिचारीचा. जाऊ जाऊ कुठे फिरायला बिरायला जा. टाइम स्पेंड. तू आम्हाला का विचारतोस? पण आता आम्ही कुठे पण जाऊ. बाय. तू परत येऊन बसलायस आमच्या वाघासारखा येऊन मी माझ्या परत गुंफेत बसलो. लग्न झाल्यानंतर तीच बायको तिथे खाली 6-7 तासात येऊन पुन्हा त्या परत घरात बसलाय. सोडणंसच नाही तो आमका. वा जीव काय प्रेम ना. आणि तो तिथेच मला विचारतोय तुम्ही मग आता काय करता? आमचं आता चेंज करताय मी येतोय. अरे मग बायको काय करणार? येईल आता माझ्या पाठवून. अरे पण तुला एवढं छान नाव दिलं होतं. अरे पण त्या नाव घेतात सगळी मराठी माणसं होती ना आपल्यासोबत. मराठीच होतं ते. मग आहे ना त्यांका आता आवजो त्यानंतर अरे तू चुप आता काय सगळं रात्री येईल ना तो पाच रात्री 5 परतावला. पण पाच परतावला पण व्हेज आहे का? हो. पाच परतावला पण व्हेज. पाच परतावला अरे वेज का हो वेजच असतं. क्या हुआ रे, इतना क्या भूख लगी है? काही शेरीच घे. अरे नको ना, असं नको म्हणायचं नसतं. राहू दे, पिझ्झा खाते मी. मजाक कर रही है रे, खा. नाही खूप भूक लागली खा खा खा. आम्ही काही जेवलेलो होतो. नाही मी फक्त हे असं टेस्ट कर. अरे एक दो रे उसको. ए नको नाही खा. खा खा. क्या बहन बहन बोलती है, उसने मना किया तेरे मुंह पे तुझे. अरे बाप रे. हाँ ये तो टाइम पास के लिए दिया. नहीं तू सो. नंबर नाही लागणार. 3 जायचं मध्ये. बाय प्रतीक. सकाळी डोळे झाले खूप असलं नंतर आता असं. बाय प्रदीप. सी यू गाई. असाच नीट राहा. भरपूर गर्लफ्रेंड मिळू देत तुला, पण मैत्रीण आहे. ए जरा हा स्टार्ट कर. रेकॉर्डिंग करतो चालूच नाही करू कुठे.
झाला था फुकट घालवलं सगळे तुझे एवढे अश्रू फुकट घालवले लेकिन अभी स्टोरी डाली ना तो फटाक से फोन आएगा. नहीं घंटा फर्क ए? अभी कुछ नहीं होगा अभी डाल एकटा बसला वाईट वाटतं. ऐसा नहीं है रे. अगं लोक बिझी झालीत ताई. आधी जीव की प्राण होता आता त्याला काय फरक पडत नाही. फटका मारतो तू आम्हाला. चला आज उद्या मेरे तर उद्या मी गेलो काय नाही मरत. पाप खूप आहेत. एक बार तो बच के आ गया. पता है ना गाड़ी कैसे पलटी. बाप रे वो तो पूरी नहीं बताई ना बात. मी त्याला सांगितलेलं की नाही विचार. मी सांगितलेलं की नाही ये म्हणून इथे ह्याला आणून आणि ह्याला आणि ह्याला इथे सोपट. त्याने काय सांगितलं ह्याला नाही राहायचं म्हणून ना. का राहायचं नव्हतं तुला सांग. तुला आता सांग. तू त्या दिवशी मी तुझ्याशी बोलायला आलो प्री वेडिंगला तर तू अशी का बोलत होतीस माझ्यासोबत. का म्हणजे कांड स्वतःची आठव ना. कांड काय आयुष्यात सगळेजण कांड करतात. मी आलो ना पण पहिला गणपतीला मी आलो ना समोरून. मी बोललो का की इगो ठेवला मी माझ्या मनामध्ये नाही जाणार भेटी आमची बोललो का. आलो ना समोरून का आलो. भांडणं आयुष्यात सगळ्या मित्रांमध्ये होत असतात पण मैत्री खातीर आलो ना. माहिती चांगली नाही का पोरीच्या. लेकिन तूने लुगाई पे झगड़ा किया रे. कौन क्या होता है दोस्ती इधर है एक इधर है बीच में मैं फंसा हूँ कि इधर भी जाने हैं इधर भी सपोर्टिव. जरा गालियाँ स्टार्ट करता हूँ एक मिनट. ये मैं जरा बंद करता हूँ. थांबता हूँ गालियाँ. बाय प्रदीप. बाय. मारलं तुला मग तू कशाला बसलीस तिकडे. काय बोललीस. तो गाडी तेव्हाच पलटवतो जेव्हा गाडीत त्याच्या मुलगी असते. आता कोणी मुलगी आहे का. जेंट्स असताना नाही होते. मुली असताना तो डिस्ट्रॅक्ट. पण गाडीमध्ये बसली आहेस पलटवली कधी. मी मुलींमध्ये काउंट नाही करत ना तुम्ही मला. तुम्ही काउंट नाही करत ना मला. जाणतो माणूस आमचे जाणते सर. नमस्कार सर. हे चला निघ बस झालं खूप लेट. कोण आहे. चमत्कारिकच आहे. जरा चमत्कारिकच आहे पण फार काळ नाही टिकायचं. बाय बाय अनिश बाय. तर अशा प्रकारे हळद लग्न आणि प्रदीप सोबतचं पॅचअप करून आम्ही निघालो मुंबईला जायला. आणि मुंबईला जाऊन आम्हाला लगेच निघायचं आहे कार घेऊन गावी जायला. कारण तिकडे सुद्धा रिसेप्शन आहे मंदारचं आणि 31st येतो. आणि दरवर्षी मी 31st गावीच असते. सो बाय बाय गाय. सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय शर्ली.